नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 2026च्या SRPF दौंड म्हणजेच SRPF गट क्रमांक 5 चा झालेला पेपर पाहणार आहे आणि यामध्ये आपण पेपरमधील मराठी व्याकरण आणि सामान्य ज्ञान या विषयांच्या प्रश्नांचा सराव करणार आहे। तर या ठिकाणी पाहायचं SRPF 5 च्या लेखी परीक्षेच्या पेपरवर आक्षेप घेण्यात आलेला होता की एकाच संस्थेच्या पेपरमधून 85 प्रश्न घेण्यात आलेले आहेत आणि मित्रांनो, अशा प्रकारची घटना पहिल्यांदाच घडलेली आहे की या ठिकाणी एका पुस्तकातून बरेच प्रश्न येतात, परंतु एकाच पुस्तकातील एकाच प्रश्नपत्रिकेतून अनेक प्रश्न आलेले आहेत। आणि मित्रांनो, या ठिकाणी संस्थेची कोणतीही चूक नसते। आम्ही काय करतो तर या ठिकाणी मागील पेपरचा अभ्यास करतो, त्यानंतर त्याच प्रकारचे प्रश्न नवीन बनवतो। त्यामुळे या ठिकाणी काही प्रश्न रिपीट देखील असतात आणि या ठिकाणी संस्थेची काही चूक नसते। काय होतं काही ठिकाणी की जो पेपर काढणार आहे त्याच्याकडे मटेरियल फारसं उपलब्ध नसतं, अशा वेळी तो काय करतो, जितकी शक्य होईल तितकी माहिती एकाच ठिकाणाहून घेण्याचा प्रयत्न करतो। असं झालेलं असेल कदाचित, त्यामुळे बहुतेक हा पेपर पुन्हा होऊ शकतोय। त्यासाठी आता चौकशी सुरू आहे, त्यानंतर पुढे पाहूयात। आता सुरुवात करायची आजच्या प्रश्नांना। त्या अगोदर सर्वांना विनंती आहे की व्हिडिओमधील माहिती जर तुम्हाला समजली तर व्हिडिओला लाईक नक्की करायचा आहे। या ठिकाणी पहिला प्रश्न आहे, म्युकरमायकोसिस हा आजार कोणत्या कारणाने होतो। आता या ठिकाणी पहा, म्युकर म्हणजे बुरशी आणि म्युकरमायसेट्स नावाच्या बुरशीमुळे म्युकरमायकोसिस हा आजार होतो, म्हणून आपलं उत्तर काय असणार आहे, पर्याय 3 बुरशी हे आपलं उत्तर असणार आहे। आता पुढे लक्षात काय ठेवायचं, हा जो आजार होता तो कोविड-19च्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात पसरत होता। यामध्ये हा आजार प्रामुख्याने डोळ्यांवर परिणाम करायचा, जेणेकरून डोळे मोठे व्हायचे आणि बाहेर यायला बघायचे। तर मित्रांनो, या ठिकाणी हा आजार कोणाला होऊ नये असा आजार झालेला होता, कारण या ठिकाणी डोळे जाण्याची शक्यता देखील वाढलेली होती। तर पुढे पाहायचं, हा आजार कशामुळे होतो, म्युकरमायसेट्स नावाच्या बुरशीमुळे होतो, म्हणजे बुरशीजन्य आहे। त्यासोबतच जर आपण टीबीचा विचार केला म्हणजेच ट्युबरक्युलोसिसचा विचार केला तर या ठिकाणी तो रोग आहे तो जीवाणूमुळे होतो, म्हणजे काय आहे तो जीवाणूजन्य आहे। अशा प्रकारे डेंग्यू किंवा रेबीजचा विचार केला तर तो विषाणूजन्य होतो। एड्स हा विषाणूजन्य आहे। कोरोना कोविड हा देखील विषाणूजन्य होता। ठीक आहे, आता पुढे पाहायचं आहे, दुसरा प्रश्न आहे, भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता। आता मित्रांनो, पुरस्कारांचा चढता आणि उतरता क्रम लक्षात ठेवायचा आहे। आपण सुरुवातीला चढता क्रम पाहूया। सर्वात पहिल्यांदा चढत्या क्रमाने असणार पद्मश्री, त्यापेक्षा मोठा असतो पद्मभूषण, त्यापेक्षा मोठा असतो पद्मविभूषण आणि सर्वात मोठा असतो भारतरत्न। ठीक आहे, आणि आपल्याला काय विचारलंय, सर्वोच्च म्हणजे सर्वात मोठा कोणता असणार आहे, पर्याय 4 भारतरत्न। चढता क्रम कसा, पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण, भारतरत्न। आणि उतरता विचारला तर भारतरत्न, पद्मविभूषण, पद्मभूषण आणि नंतर पद्मश्री, हे लक्षात ठेवायचं। त्यासोबतच भारतातील सर्वोच्च लष्करी सन्मान कोणता आहे तर तो आहे परमवीर चक्र, तो मरणानंतर दिला जातो। ठीक आहे, त्यानंतर पुढे महाराष्ट्रातील सर्वोच्च पुरस्कार कोणता आहे तर त्याचं नाव महाराष्ट्र भूषण। आणि भारतातील खेळामध्ये दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार कोणता आहे तर मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार। इत्यादी माहिती लक्षात ठेवायची आहे आणि माहिती समजत असेल तर व्हिडिओला लाईक करायचा आहे। लाईक करायला फारसा वेळ लागणार नाहीये। तिसरा प्रश्न पहा, ओझोनचा थर हा पर्यावरणाच्या कोणत्या स्तरावर असतो। आता या ठिकाणी पहा, समताप मंडल आणि आयनोस्फिअर लक्षात ठेवायचं। ठीक आहे, समताप मंडल म्हणजे स्ट्रॅटोस्फिअर आणि आयनोस्फिअर म्हणजे आयनांबर। आता या ठिकाणी काय होतं पहा, ओझोनचा जो थर असतो तो स्ट्रॅटोस्फिअर म्हणजे समताप मंडलात असतो, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2। मग आयनोस्फिअर का लक्षात ठेवा म्हणालो, कारण या ठिकाणी रेडिओ लहरींचं किंवा मोबाईल लहरींचं जे वहन होतं ते सर्वाधिक कुठे होतं, आयनोस्फिअर मध्ये होतं। म्हणजेच आपल्या मोबाईलच्या ज्या लहरी आहेत त्या सर्वाधिक आयनोस्फिअर मध्ये आढळतात। प्रश्न क्रमांक 4 पहा, औदुंबर देवस्थान कोणत्या जिल्ह्यात आहे। औदुंबर देवस्थान आहे ते सांगली जिल्ह्यामध्ये आहे, म्हणजे पर्याय 3 आपलं उत्तर आहे। आणखी कोणता प्रश्न येऊ शकतो याच्यावर तर हळदीची बाजारपेठ सांगलीला म्हटलं जातं। तसेच सागरेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, सांगली जिल्ह्यामध्ये आहे। ठीक आहे, पुढे पाहायचं, प्रश्न क्रमांक 5, अझरबैजान या देशाची राजधानी कोणते शहर आहे। या ठिकाणी पाहायचं आहे, बाकू ही अझरबैजानची राजधानी आहे, म्हणजे पर्याय 1 आपलं उत्तर आहे। पुढे पहा, तेहरान ही इराणची राजधानी आहे, जेरुसलेम ही इस्रायलची राजधानी आहे। आणि मित्रांनो, तेल अवीव ही कोणत्या देशाची राजधानी आहे ते तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे। पाहूया किती जणांना उत्तर येतंय किंवा किती जणांनी अभ्यास ऑलरेडी केलेला आहे की फक्त टाइमपास करतायत। पुढचा प्रश्न आहे, मुंबई हे कोणत्या रेल्वे झोनचे मुख्यालय आहे। आता मित्रांनो,
भारतामध्ये एकूण 19 रेल्वे झोन आहेत. त्यापैकी पहा, मुंबईमध्ये 2 रेल्वे झोनचं मुख्यालय आहे. कोणत्या कोणत्या? मध्य रेल्वेचं आणि पश्चिम रेल्वेचं. मध्य रेल्वेचं कुठं आहे? छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या ठिकाणी आहे. आणि पश्चिम रेल्वेचं चर्चगेट या ठिकाणी आहे. म्हणजे हे दोन्ही कुठं आहेत? मुंबईमध्ये आहेत. म्हणून आपलं उत्तर पर्याय 2 असणार आहे. मुंबईमध्ये मध्य रेल्वेचं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि पश्चिम रेल्वेचं चर्चगेट अशी 2 मुख्यालये आहेत. प्रश्न क्रमांक 7, तापी नदीचे उगमस्थान कोणत्या ठिकाणी आहे? तापी नदी ही सातपुडा पर्वतरांगेमध्ये मध्य प्रदेशातील बैतूल जिल्ह्यातील मुलताई या ठिकाणी उगम पावते. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? तापी नदीचं उगमस्थान बैतूल जिल्ह्यामध्ये आहे. मध्य प्रदेशातील बैतूल जिल्ह्यामध्ये. म्हणजे पर्याय 3. ठिकाण कोणतं आहे? मुलताई. आणि पर्वतरांग विचारली तर सातपुडा पर्वतरांग. प्रश्न क्रमांक 8, कोहिमा शहर हे कोणत्या राज्याची राजधानी आहे? या ठिकाणी पहा, कोहिमा हे नागालँडची राजधानी आहे. म्हणजे पर्याय 4 आपलं उत्तर आहे. मणिपूरची राजधानी इम्फाळ असते. त्रिपुराची आगरताळा, मिझोरमची ऐजवाल. प्रश्न क्रमांक 9, राष्ट्रीय दहशतवाद विरोधी दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला साजरा केला जातो? या ठिकाणी पहा, साजरा म्हणण्यापेक्षा पाळला जातो असं पण म्हटलं पाहिजे होतं, परंतु पेपरमध्ये साजरा केला जातो म्हटल्यावर साजरा केला जातो. ठीक आहे. तर या ठिकाणी पाहायचं आहे 21 मे 1991ला भारताचे तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांची दहशतवादी हल्ल्यामध्ये हत्या करण्यात आली होती. आणि मित्रांनो, यामुळेच दरवर्षी 21 मे हा दिवस आहे तो राष्ट्रीय दहशतवाद विरोधी दिवस म्हणून साजरा केला जातो किंवा पाळला जातो. म्हणजे पर्याय 2 आपलं उत्तर आहे. त्यासोबतच पहा, राजीव गांधी यांचा जन्मदिवस दरवर्षी सद्भावना दिवस म्हणून साजरा केला जातो. 2 दिवस लक्षात ठेवायचे. राष्ट्रीय दहशतवाद विरोधी दिन राजीव गांधी यांचा मृत्यू दिवस आणि राष्ट्रीय सद्भावना दिवस राजीव गांधी यांचा जन्मदिवस. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 10, 2011च्या जनगणनेचे घोषवाक्य कोणते होते? या ठिकाणी पहा, 2011च्या जनगणनेचे घोषवाक्य होते, आपली जनगणना आपले भविष्य. ठीक आहे. आवर सेन्सस आवर फ्युचर. पर्याय 4 आपलं उत्तर असणार आहे. पुढे पाहायचं, प्रश्न क्रमांक 11, खालीलपैकी कोण परिसंस्थेचा प्राथमिक ग्राहक नाही? आता या ठिकाणी परिसंस्थेमध्ये काय असतात? अनेक अन्न साखळ्या असतात. त्यांचा विचार आपण करूया. सर्वात पहिल्यांदा सूर्यप्रकाश आहे. त्याच्यानंतर पुढे खाली वनस्पतीच्या प्रकाशातून अन्न निर्माण करतात. म्हणजे वनस्पती काय झाल्या तर उत्पादक झाल्या. ठीक आहे. वनस्पती या झाल्या उत्पादक. पुढे त्यांच्यावर जे कीटक किंवा बेडूक किंवा इतर लहान सहान प्राणी जगतात त्यांना काय म्हणायचं? प्राथमिक भक्षक म्हणायचं. त्या प्राथमिक भक्षक प्राण्यांना खाणाऱ्या प्राण्यांना काय म्हणायचं? तर त्यांना द्वितीयक भक्षक म्हणायचं. मग या ठिकाणी पहा, वनस्पती काय आहेत? उत्पादक आहेत. ठीक आहे. सॉरी, या ठिकाणी पहा, मेंढी गवत खाते म्हणजे प्राथमिक ग्राहक किंवा प्राथमिक भक्षक आहे. ससा हा देखील गवत खातो आणि हरिण देखील गवत खातो. म्हणजेच वनस्पतींना म्हणजे उत्पादकांना खाणारे कोण असतात? प्राथमिक ग्राहक किंवा प्राथमिक भक्षक. मग या ठिकाणी हे 3 काय झाले? प्राथमिक भक्षक झाले. परंतु साप काय करतो? तर उंदीर किंवा इतर लहान सहान प्राण्यांना खातो, जसं की बेडूक वगैरे. तर त्यांना प्राथमिक म्हणता येईल का? नाही म्हणता येत, कारण साप डायरेक्टली गवत खात नाही. म्हणजे या ठिकाणी पर्याय 2 साप हा प्राथमिक ग्राहक किंवा प्राथमिक भक्षक नाही. प्रश्न क्रमांक 12, पृथ्वीवर कोणत्या प्रजातीची संख्या सर्वात जास्त आहे? या ठिकाणी पहा, पृथ्वीवर कीटकांच्या प्रजातींची संख्या सर्वाधिक आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3 असणार आहे. पृथ्वीवर कीटक हे सर्वाधिक प्रमाणात आहेत. प्रश्न क्रमांक 13, तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण असून त्याची समुद्र सपाटीपासून उंची किती मीटर आहे? या ठिकाणी पहा, तोरणमाळ हे नंदुरबार जिल्ह्यातील थंड हवेचं ठिकाण आहे आणि त्याची उंची 1155 मीटर इतकी आहे. म्हणजे पर्याय 1 आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 14, खालीलपैकी कोणते मूलद्रव्य किरणोत्सारी मूलद्रव्य म्हणून गणता येणार नाही? या ठिकाणी पहा, रेडियम, युरेनियम, रेडॉन हे काय आहेत? किरणोत्सारी मूलद्रव्य आहेत. परंतु रेयॉन हा काय आहे? एक पॉलिमर आहे, एक धागा आहे. आणि मित्रांनो, या ठिकाणी हा किरणोत्सारी आहे का? नाही. म्हणजे काय झालं? पर्याय 4 रेयॉन हा किरणोत्सारी मूलद्रव्य म्हणून गणला जाऊ शकत नाही. प्रश्न क्रमांक 15, 1848 ते 1856 या काळात अनेक संस्थाने कोणी खालसा केली? तर या ठिकाणी पहा, तत्कालीन गव्हर्नर जनरल लॉर्ड डलहौसी यानं काय केलं होतं? भारतातील अनेक संस्थानं
अंतर्गत राजकारण, अराजकता, अव्यवस्था तसेच दत्तक विधान नामंजूर करून खालसा करून घेतले होते. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 4 असणार आहे, लॉर्ड डलहौसी. पुढे प्रश्न क्रमांक 16, खालीलपैकी भिल्लांचा उठाव कुठे झाला? भिल्लांचा उठाव हा खानदेशामध्ये झालेला होता. म्हणजे पर्याय 2 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 17, महाराष्ट्रातील वर्तमानपत्राची सुरुवात 1789 मध्ये कोणत्या साप्ताहिकाने झाली? या ठिकाणी पहा, भारतापासून पाहूया. सुरुवातीला भारत, इंडिया, ठीक आहे. भारतामध्ये पहिलं वृत्तपत्र 1780 साली जेम्स ऑगस्टस हिक्की यानं सुरू केलं. त्याचं नाव होतं बेंगॉल गॅझेट. आणि मित्रांनो आता पुढे झालं, या ठिकाणी बेंगॉल गॅझेट 1780 भारतातील पहिलं वृत्तपत्र. आता पुढे बॉम्बे हेरॉल्ड हे महाराष्ट्रातील पहिलं वृत्तपत्र 1789 साली. आणि सुरू कोणी केलं होतं? विल्यम ॲशबर्नर यांनी, ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय? या ठिकाणी महाराष्ट्रातील पहिलं वृत्तपत्र बॉम्बे हेरॉल्ड, पर्याय 2. कोणी सुरू केलं? विल्यम ॲशबर्नर यांनी. आता पुढे, याच्या पुढे कोणता प्रश्न येईल? मराठीतील पहिलं वृत्तपत्र कोणतं? तर या ठिकाणी पाहायचं आहे 1832 साली बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण नावाचं मराठीमधील पहिलं वृत्तपत्र सुरू केलं होतं. काय काय पाहिलं आपण? बेंगॉल गॅझेट भारतातील पहिलं वृत्तपत्र 1780 साली जेम्स ऑगस्टस हिक्की यांनी सुरू केलं, ठीक आहे. बॉम्बे हेरॉल्ड महाराष्ट्रातील पहिलं वृत्तपत्र विल्यम ॲशबर्नर यांनी 1789 साली सुरू केलं. आणि महाराष्ट्रातील मराठीमध्ये असणारं पहिलं वृत्तपत्र 1832 साली दर्पण या नावानं बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केलं. माहिती नोट डाऊन करायची आहे, पुढे प्रश्न विचारले जाऊ शकतात. प्रश्न क्रमांक 18, खेडेगावात जन्म मृत्यूची नोंद कोण ठेवतो? यात हे कार्य असतं ग्रामसेवकांचं. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3. ग्रामसेवक ग्रामपंचायतीचे पदसिद्ध सचिव असतात, तसेच ग्रामसभेचे देखील पदसिद्ध सचिव असतात. पुढे मित्रांनो, सरपंचाची नियुक्ती आहे ती थेट जनतेद्वारे केली जात आहे. आणि पुढे ग्रामसभेचे अध्यक्षस्थान कोण भूषवतात? तर गावचे सरपंच हे ग्रामसभेचे अध्यक्ष असतात. त्यासोबतच सचिव कोण असतात? तर ग्रामसेवक असतात. हे आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे. प्रश्न क्रमांक 19, भारताचे सर्वोच्च न्यायालय कोठे आहे? ते आहे मित्रांनो दिल्लीमध्ये. म्हणजे पर्याय 2 आपलं उत्तर असणार आहे. पुढे प्रश्न क्रमांक 20, भारतीय असंतोषाचे जनक असे कोणास म्हणतात? आता या ठिकाणी पहा, एक ब्रिटिश पत्रकार होते, त्यांचं नाव होतं व्हॅलेंटाईन चिरोल. त्यांनी पुस्तक लिहिलं इंडियन अनरेस्ट. आणि मित्रांनो त्यांनी या अनरेस्टचं कारण कोणाला म्हटलं? तर लोकमान्य टिळकांना म्हटलं. म्हणजेच भारतीय असंतोषाचे जनक कोणाला म्हटलं? लोकमान्य टिळकांना म्हटलं. कोणी म्हटलं? तर व्हॅलेंटाईन चिरोल यांनी म्हटलं, ठीक आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2 असणार आहे. पुढे प्रश्न क्रमांक 21, संत तुकडोजी महाराज यांचा गुरुकुंज आश्रम कोठे आहे? या ठिकाणी पहा, गुरुकुंज आश्रम आहे तो अमरावती जिल्ह्यातील मोझरी या गावामध्ये आहे. म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय 4, मोझरी, अमरावती. यांचं पूर्ण नाव काय आहे? राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं पूर्ण नाव कमेंट करून सांगायचं आहे. प्रश्न क्रमांक 22, मी कमेंट करायला सांगतोय म्हणजे काही माझा वेळ जातोय, माझा वेळ घालवायचा आहे म्हणून सांगत नाहीये मी तुम्हाला. तुमची इच्छा असेल तर कमेंट करा, उत्तर येत असेल तर कमेंट करा, अभ्यास केला असेल तर कमेंट करा, किंवा जर तुम्ही टाइमपास करत नसाल तरी देखील कमेंट करा. टाइमपास करणारे सोडूनच द्या. प्रश्न क्रमांक 22, आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो? या ठिकाणी पहा, महात्मा गांधी यांची जन्मदिवस म्हणजेच जयंती दिवस 2 ऑक्टोबर हा दरवर्षी संपूर्ण जगामध्ये आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस म्हणून साजरा केला जातो. म्हणजे आपलं उत्तर आहे पर्याय 1. 2 ऑक्टोबर हा संपूर्ण जगभरामध्ये आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस म्हणून साजरा केला जातो. आणि मित्रांनो हा दिवस आहे तो 2007 पासून साजरा केला जात आहे. पुढे प्रश्न क्रमांक 23, सध्या महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत? सदानंद दाते हे सध्या महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक आहेत. म्हणजे पर्याय 3. ज्या जिल्ह्यामध्ये तुम्ही पेपर देणार आहात त्या जिल्ह्यांच्या आयुक्तांचा किंवा त्या ठिकाणी असलेल्या एसपींचं नाव तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे किंवा पाहून ठेवायचं आहे. प्रश्न क्रमांक 24, महाराष्ट्र राज्यात एकूण किती जिल्हे आहेत? त्या ठिकाणी पहा 40, 35, 38, 39. प्रश्न चुकवला त्यांनी, काय केलं या ठिकाणी पर्यायच नाही दिला. किती आहेत? 36 जिल्हे आहेत, ठीक आहे. 36वा जिल्हा कोणता? पालघर. कधीपासून? 2014 पासून. पुढे पहा,
प्रश्न क्रमांक 25, जिल्ह्याचा पोलीस प्रमुख कोण असतो? या ठिकाणी पहा, जिल्ह्याचा पोलीस प्रमुख हा नेहमी पोलीस अधीक्षक म्हणजे SP असतो, सुपरिंटेंडंट ऑफ पोलीस असतो. कोण असतो? SP, म्हणजे पर्याय 3. त्यासोबतच जर एखादं शहर असेल आणि त्या ठिकाणी आयुक्तालय असेल तर त्याचा प्रमुख कोण असणार आहे? तर पोलीस आयुक्त असणार आहेत. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 26, भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण होत्या? पहिल्या महिला राष्ट्रपती विचारलं की श्रीमती प्रतिभाताई पाटील, म्हणजे पर्याय 2. पहिल्या महिला पंतप्रधान विचारलं तर श्रीमती इंदिरा गांधी. त्यासोबतच भारतातील पहिल्या महिला अर्थमंत्री विचारलं तर त्या देखील इंदिरा गांधी. परंतु भारतातील पहिल्या पूर्ण वेळ महिला अर्थमंत्री कोण? निर्मला सीतारामन. हे देखील लक्षात ठेवायचं. प्रश्न क्रमांक 27, भारताच्या राष्ट्रध्वजात किती रंग आहेत? या ठिकाणी पहा, भारताचा राष्ट्रध्वज काय आहे? तिरंगा आहे. परंतु या ठिकाणी विचारलेला प्रश्न असा आहे की एकूण किती रंग आहेत? एकूण किती आहेत? तिरंगाचे 3 रंग आणि जे मध्ये अशोक चक्र आहे त्याचा निळा रंग, असे एकूण 4 रंग आहेत. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? पर्याय 4. भारतीय राष्ट्रध्वजामध्ये 4 रंग आहेत. आणि मित्रांनो, 22 जुलै 1947 रोजी भारताचा राष्ट्रध्वज स्वीकारला गेलेला होता आणि त्याचं डिझाईन आहे ते पिंगली व्यंकय्या यांनी बनवलेलं आहे. प्रश्न क्रमांक 28, महाराष्ट्रामध्ये किती महसुली प्रशासकीय विभाग आहेत? मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये एकूण 6 महसुली किंवा प्रशासकीय विभाग आहेत. म्हणजे पर्याय 4 आपलं उत्तर आहे. 6 विभाग आहेत. प्रश्न क्रमांक 29, गोदावरी नदीचा उगम कोणत्या जिल्ह्यात होतो? गोदावरी नदीचा उगम आहे तो नाशिक जिल्ह्यामध्ये त्र्यंबकेश्वर या ठिकाणी ब्रह्मगिरी पर्वतात होतं, ब्रह्मगिरी शिखरामध्ये होतं. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 4 असणार आहे नाशिक. जिल्हा विचारलं तर नाशिक, ठिकाण विचारलं तर त्र्यंबकेश्वर, डोंगर विचारला तर ब्रह्मगिरी. प्रश्न क्रमांक 30, उजनी धरण महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? उजनी धरण हे सोलापूर जिल्ह्यामध्ये भीमा नदीवर आहे. ठीक आहे. पर्याय 2 आपलं उत्तर असणार आहे. नदी विचारली तर भीमा. आणि जलाशयाचं नाव काय आहे? उजनी धरणाच्या जलाशयाचं नाव काय आहे ते तुम्ही मला कमेंट करून सांगा. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 31, माननीय शाहू महाराज सध्या कोणत्या मतदारसंघाचे खासदार आहेत? मित्रांनो, या ठिकाणी पहा, कोल्हापूरमधून माननीय शाहू महाराज हे खासदार आहेत. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3 असणार आहे. ठीक आहे. आता मित्रांनो, हे राज्यसभेवर आहेत की लोकसभेवर आहेत? तर लोकसभेवर खासदार आहेत. ठीक आहे. पुढे पाहायचं प्रश्न क्रमांक 32, महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री सध्या कोण आहेत? गृहमंत्री कोण आहेत? देवेंद्र फडणवीस. पर्याय 1. प्रश्न क्रमांक 33, सध्याचे भारताचे सरन्यायाधीश कोण आहेत? सध्या भारताला 53वे सरन्यायाधीश लाभलेले आहेत. त्यांचं नाव आहे न्यायमूर्ती सूर्यकांत शर्मा. म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय 2. न्यायमूर्ती सूर्यकांत हे सध्या भारताचे सरन्यायाधीश आहेत. ठीक आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 34, भारताच्या गानकोकिळा कोणाला म्हटलं जातं? लता मंगेशकर यांना भारताच्या गानकोकिळा असं म्हटलं जातं. म्हणजे पर्याय 1 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 35, सध्या म्हणजे 2026 मध्ये महाराष्ट्राचे महाधिवक्ता कोण आहेत? त्या ठिकाणी पहा, सध्या मिलिंद साठे हे महाराष्ट्राचे महाधिवक्ता म्हणून कार्यरत आहेत. म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी काय असणार आहे? पर्याय 2 मिलिंद साठे. प्रश्न क्रमांक 36, 6 मार्च 2026 रोजी महाराष्ट्राचा अर्थसंकल्प कोणी सादर केला? या ठिकाणी पहा, 2026 साली जर अजितदादा पवार असते तर अर्थमंत्री म्हणून त्यांनी अर्थसंकल्प सादर केला असता. परंतु त्यांच्या मृत्यूनंतर हे पद आहे ते देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्याकडे घेतलेलं आहे. त्यामुळे या ठिकाणी 2026चा अर्थसंकल्प आहे तो माननीय देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेला आहे. म्हणजे पर्याय 3 आपलं उत्तर असलं पाहिजे. प्रश्न क्रमांक 37, छत्रपती संभाजी महाराजांचा सर्वात उंच पुतळा स्टॅच्यू ऑफ हिंदूभूषण कोठे उभारण्यात आलेला आहे? या ठिकाणी पहा, पिंपरी चिंचवड मधील मोशी या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांचा सर्वात उंच पुतळा स्टॅच्यू ऑफ हिंदूभूषण उभारण्यात आलेला आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 1 असणार आहे. प्रश्न क्रमांक 38, ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस 2026 चे महिला एकेरी विजेतेपद कोणी पटकावले? या ठिकाणी पाहायचं आहे, एरेना सबालेंका यांचा पराभव करून एलिना रायबक्कीना यांनी ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस 2026 चे महिला एकेरीचे विजेतेपद पटकावलेले आहे. म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय 2 एलिना रायबक्कीना. मित्रांनो, या पेपरमधील बरेचसे प्रश्न आपल्या देखील चॅनलवर घेण्यात आलेले होते. त्यामुळे या ठिकाणी कोणी आपल्यावर आक्षेप नाही घ्यायचा, कारण आपण बरेचसे प्रश्न घेतले, बरेचसे प्रश्न आले. जसं की नवी मुंबईमध्ये आपण दाखवलं होतं की एकाच पेपरमध्ये जवळजवळ 48 प्रश्न आले होते. ठीक आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी बरेचसे प्रश्न येत असतात, कारण आपण बराच अभ्यास करून ते पेपर बनवत असतो आणि प्रत्येकजण बनवत असतो. प्रश्न क्रमांक 39,
खालीलपैकी कोणाला अशोक चक्र 2026 ने सन्मानित करण्यात आले? या ठिकाणी पहा, शुभांशु शुक्ला यांना अशोक चक्र 2026 ने सन्मानित करण्यात आलेला आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 4. कारण काय? कारण ते आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनवर गेले होते. प्रश्न क्रमांक 40. विधवा प्रथा बंद करणारे हेरवाड गाव महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? या ठिकाणी पहा, विधवा प्रथा रद्द करणारे किंवा बंद करणारे हेरवाड हे गाव महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे. म्हणजे पर्याय 3 आपलं उत्तर आहे. पुढे पाहायचं, प्रश्न क्रमांक 41. फुटबॉल खेळताना प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने कोणता प्रोजेक्ट सुरू केलेला आहे? या ठिकाणी पहा, फुटबॉल खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने प्रोजेक्ट महादेवा सुरू केलेला आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 1 असणार आहे. प्रश्न क्रमांक 42. महिला क्रिकेट विश्वचषक 2025 स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावले? या ठिकाणी पहा, महिला क्रिकेट विश्वचषक 2025 ही स्पर्धा आहे ती भारताच्या महिला क्रिकेट संघानं दक्षिण आफ्रिकेच्या संघाला हरवून जिंकलेली आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 1 असणार आहे. भारतानं विजेतेपद पटकावलेलं आहे. उपविजेता कोण? दक्षिण आफ्रिका. म्हणजे काय झालं, अंतिम सामना हा भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये खेळला गेला होता. असा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतोय. प्रश्न क्रमांक 43. पक्षी आकाशात उडाला या वाक्यातील प्रयोग ओळखा. त्या ठिकाणी पहा, वाक्यामध्ये पक्षी हा कर्ता आहे, उडाला हे क्रियापद आहे. वाक्यामध्ये कर्म आलेलं नाही. आणि मित्रांनो, आकाशला त प्रत्यय लागला आणि त प्रत्यय म्हणजे काय झाला? सप्तमी विभक्तीचा प्रत्यय झाला. मग या ठिकाणी काय झालं? वाक्यामध्ये फक्त कर्ता आणि क्रियापद आहे. म्हणजेच हा काय असणार आहे? एकतर भावे असणार किंवा कर्तरी असणार, कर्मणी नाही, कारण कर्मच नाही. मग पुढे काय पाहायचं? क्रियापदाचं रूप कर्त्यानुसार बदलतं की आणखी कशानुसार, की बदलच नाही हे पाहायचं. मग या ठिकाणी पहा, एक पक्षी असेल तर एक पक्षी उडाला, 2 असतील तर उडाले. म्हणजे काय झालं? जेव्हा आपण पक्षी या नामाचं अनेक वचन करतो तेव्हा उडालाचं उडाले होतं. म्हणजेच क्रियापदाचं रूप आहे ते कर्त्याच्या लिंगवचनानुसार बदलतं, म्हणून या ठिकाणी आहे कर्तरी प्रयोग. आणि मित्रांनो, वाक्यामध्ये कर्म आलेलं नाही म्हणून अकर्म कर्तरी प्रयोग. म्हणजे पर्याय 3 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 44. चाकूने पेरू कापला या वाक्यातील विभक्ती ओळखा. या ठिकाणी पहा, चाकूने, चाकू या नामाला ने हा प्रत्यय लागला. ने हा प्रत्यय आहे तो तृतीय विभक्तीचा असतो, तृतीय विभक्तीचा. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 1. तृतीयाचे प्रत्यय कोणते? ने, एशी, नी, ही, ईशी. पंचमीचे ऊन, हुन आणि पंचमीचा कारक असतो अपादान. षष्टीचे चाचीचे चेच्याचे. विद्यार्थी मित्रांनो, आता सगळं सोडून थोडा वेळ फक्त इकडे लक्ष द्या. तुम्ही या व्हिडिओपर्यंत पोहोचलाय म्हणजेच तुम्ही नक्कीच पोलीस भरतीसाठी तयारी करताय. आणि मित्रांनो, तुम्ही तयारी करताय म्हणजे तुम्हाला माहीत असेलच की पोलीस भरतीसाठी मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका सोडवणं किती आवश्यक आहे. त्यासोबतच नवीन प्रश्नपत्रिका सोडवून त्या परीक्षेसाठी तयारी करणं आणि टाईम मॅनेजमेंट करणं हे देखील आवश्यक आहे. आणि मित्रांनो, यासाठीच ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच घेऊन आलेला आहे फक्त 60 रुपयांमध्ये 30 सराव प्रश्नपत्रिका, 30 पेपर फक्त 60 रुपयांमध्ये. आणि मित्रांनो, यामध्ये आपल्याला प्रत्येक पेपरमध्ये 100 प्रश्न असतील आणि त्या 100 प्रश्नांचं पूर्ण स्पष्टीकरण देखील असणार आहे. आणि हा जो पॅटर्न असणार आहे तो 25-25चा पॅटर्न असणार आहे. म्हणजेच मराठीचे 25, सामान्य ज्ञानाचे 25, गणित बुद्धिमत्ता 25-25 असा पॅटर्न असणार आहे. आणि त्यासोबत आपल्याला काय मिळणार आहे तर आपल्या टेलिग्रामवर पेड चॅनलला जॉईन होण्याची संधी, ज्या चॅनलवर आपल्याला दररोज 200 प्रश्नांचा सराव करता येणार आहे. दररोज सरावासाठी 200 प्रश्न दिले जाणार आहेत. आणि मित्रांनो, हे सर्व प्रश्न असणार आहेत ते फक्त आणि फक्त पोलीस भरतीच्या पॅटर्नवर आधारित असतील आणि त्याच्यामध्ये जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव करून घेतला जाणार आहे. त्यामुळे जर तुमची पुढे लेखी परीक्षा होणार आहे तर तुम्ही हा संच विकत घ्यावा आणि त्यासोबतच आपल्या पेड टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हावं. हे सर्व मिळणार आहे फक्त 60 रुपयांमध्ये. जर तुम्हाला खरंच आवश्यकता आहे आणि चांगल्या प्रकारे सराव करायचा आहे तर नक्की खरेदी करा आपला हा संच. तर या ठिकाणी तुम्हाला जर याचा डेमो पाहायचा असेल तर तो मिळणार आहे 75 17 24 91 19 या व्हॉट्सॲप नंबरवर. यावर व्हॉट्सॲप करा आणि डेमो फ्रीमध्ये पहा. तसेच जर तुम्हाला वाटत असेल की जे काही देऊ ते चांगलंच देऊ तर तुम्ही डायरेक्टली 93 59 68 91 00 या नंबरवर पेमेंट करून त्याचा स्क्रीनशॉट आम्हाला पाठवू शकता. तुम्हाला लगेचच एकाच वेळी 60 PDF दिल्या जातील, ज्याच्यामध्ये 30 पेपर असतील आणि 30 त्यांचं स्पष्टीकरण असेल. आणि त्यासोबतच लगेचच टेलिग्राम चॅनलची लिंक देखील दिली जाईल, ज्याच्यामध्ये तुम्हाला दररोज 200 प्रश्नांचा सराव करता येणार आहे.
पुढे पाहायचं आहे प्रश्न क्रमांक 45. खालीलपैकी विशेषण नसलेला शब्द ओळखा. या ठिकाणी पहा निरोगी विशेषण, आरोग्य संपन्न विशेषण, सदृढ विशेषण, परंतु शौर्य हे आहे भाववाचक नाम म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2. शौर्य हे विशेषण नाही. निरोगी मुलगा, मुलगा या नामाबद्दल निरोगी हा शब्द अधिक माहिती सांगत असेल तर त्याला काय म्हणायचं, विशेषण म्हणायचं. विशेषणाची व्याख्या पाहून ठेवा काय आहे, तर नामाबद्दल अधिक माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या विकारी शब्दाला विशेषण असं म्हणतात. व्याख्या देखील विचारली जाऊ शकते, पाठ करून ठेवायची आहे. प्रश्न क्रमांक 46. हा, ही, हे ही सर्वनामे कोणत्या प्रकारची आहेत. या ठिकाणी पहा हा, ही, हे यांचा वापर जवळची वस्तू दाखवण्यासाठी केला जातो. आणि मित्रांनो, जेव्हा सर्वनामांचा वापर जवळची किंवा दूरची वस्तू दाखवण्यासाठी केला जातो तेव्हा त्यांना काय म्हणायचं, दर्शक सर्वनाम म्हणायचं. आणि या ठिकाणी जवळची वस्तू दाखवण्यासाठी हा, ही, हे यांचा वापर होतो म्हणून हे काय झाली, दर्शक सर्वनाम. त्यासोबतच दूरची वस्तू दाखवण्यासाठी तो, ती, ते या शब्दांचा वापर होतो म्हणून त्याला काय म्हणायचं, तर दर्शक सर्वनामच म्हणायचं. म्हणजे काय झालं, हा, ही, हे, तो, ती, ते हे काय आहेत, दर्शक सर्वनाम आहेत. म्हणजे पर्याय 3 आपलं उत्तर आहे. संबंधी कोणते आहेत, जो, जी, जे. प्रश्नार्थक काय, कोण, कोठे, कसे. आत्मवाचक आपण, स्वतः, निज. पुढे पहा प्रश्न क्रमांक 47. ययाती या कादंबरीचे लेखक कोण. ययाती ही कादंबरी वि.स. खांडेकर यांची आहे. त्यासाठी त्यांना मराठीमध्ये साहित्य अकादमी पुरस्कार, त्यासोबतच मराठीतील पहिला ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 4 ययाती वि.स. खांडेकर. त्यासोबतच पुढचं एक नाटक आहे ययाती आणि देवयानी, ते कोणी लिहिलेलं आहे, तर ते कुसुमाग्रजांनी म्हणजेच विष्णू वामन शिरवाडकरांनी लिहिलेलं आहे. लक्षात ठेवायचं, ययाती विचारलं, ययाती कादंबरी विचारली तर वि.स. खांडेकर, आणि ययाती आणि देवयानी नावाचं नाटक विचारलं तर कुसुमाग्रज. प्रश्न क्रमांक 48. मराठीत किती वचन आहेत. मित्रांनो, मराठीमध्ये फक्त 2 वचन आहेत, एक वचन आणि अनेक वचन. म्हणजे पर्याय 2 आपलं उत्तर आहे. या उलट संस्कृतमध्ये किती आहेत, संस्कृतमध्ये आहेत 3 वचन. त्याच्यामध्ये असतं एकवचन, द्विवचन आणि बहुवचन. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 49. मी रोज काम करत जाईन. या ठिकाणी पहा त अधिक जाईन काय झालं, तर रीती भविष्यकाळ. आणि रीती भविष्यकाळ दुसरं नाव काय असतं, चालू पूर्ण भविष्यकाळ. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 4 करत जाईन, रीती भविष्यकाळ किंवा चालू पूर्ण भविष्यकाळ. प्रश्न क्रमांक 50. गंभीर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता, अवखळ. पर्याय 1. असूरला विरुद्धार्थी सूर, अजाणला विरुद्धार्थी जाणता. प्रश्न क्रमांक 51. आधी शिदोरी मग टिंबटिंब ही म्हण पूर्ण करा. या ठिकाणी पहा आधी शिदोरी मग जेजुरी अशी म्हण असते. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 1 असणार आहे. याचा अर्थ काय, आधी पोटोबा मग विठोबा. म्हणजे आधी पोटाला खायचं नंतर देवदर्शन किंवा देवाचा विचार. प्रश्न क्रमांक 52. पुढीलपैकी गुजराती भाषेतील शब्द कोणता. या ठिकाणी पाहायचं आहे, दलाल हा शब्द गुजराती भाषेतून मराठीमध्ये आलेला आहे. दलाल, दादर हे शब्द काय आले, गुजराती भाषेतून मराठीमध्ये आलेले आहेत. म्हणजे पर्याय 4 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 53. पुढीलपैकी पररूप संधी असलेल्या शब्दाचा पर्याय ओळखा. या ठिकाणी पहा पररूप संधी म्हणजे काय होतं, समजा पद 1 आणि पद 2 एकत्र आले तर त्यावेळी जर पहिलं पद निघून गेलं आणि दुसरं पद आहे असं राहिलं तर त्याला म्हणायचं पररूप संधी. पर म्हणजे दुसरं पद आहे असं राहणं. ठीक आहे. त्या जागी जर पहिलं पद राहिलं दुसरं पद निघून गेलं तर त्याला काय म्हणायचं, पूर्वरूप संधी म्हणायचं. मग या ठिकाणी पहा कितीक मध्ये काय होतं, किती एक कितीक, किती मधील ती आहे असं राहते म्हणजे या ठिकाणी पूर्वरूप आहे. केले अधिक असे केलेसे, अ निघून जातोय ए राहतोय म्हणजे या ठिकाणी देखील पूर्वरूप आहे. नदीत नदी अधिक आत, या ठिकाणी आ निघून जातोय ई आहे असं राहतोय म्हणजे या ठिकाणी देखील पूर्वरूप संधी आहे. परंतु एक एक मध्ये काय होतंय, एक मधील शेवटचा वर्ण अ आणि पुढच्या एक मधील पहिला वर्ण ए निघून काय गेलं, अ निघून गेला आणि ए आहे तो क ला जोडला गेला म्हणजे काय झाला, एक एक झाला. म्हणजे या ठिकाणी काय झालं, पहिलं पद निघून गेलं दुसरं पद आहेच राहिलं म्हणजे त्या ठिकाणी आहे पररूप संधी. प्रश्न क्रमांक 54. त्यावेळी किरट्या आवाजात तक्रार करणारे चाक ते सहज कुणाचेही लक्ष वेधत होते. आता या ठिकाणी काय करायचं आहे, वाक्यातील नामे शोधायची आहेत. या ठिकाणी पाहायचं आहे आवाजात तक्रार करणारे चाक. आवाज नाम आहे,
तक्रार नाम आहे, चाक नाम आहे आणि लक्ष हे देखील नाम आहे. म्हणजे काय झालं, 4 नामं या वाक्यामध्ये आलेली आहेत, म्हणजे पर्याय 1. प्रश्न क्रमांक 55. पुढीलपैकी विशेषण असणारा पर्याय निवडा. या ठिकाणी पहा, साहस भाववाचक नाम, समाज समूहवाचक नाम, शत्रुत्व काय झालं, भाववाचक नाम, परंतु स्वकीय, स्वकीय म्हणजे आपल्या जवळचा असलेला किंवा आपल्या देशातील असलेला, म्हणजे या ठिकाणी काय झालं, स्वकीय हे विशेषण, म्हणजे पर्याय 3. इतर 3 काय आहेत, नाम आहेत. पुढे पहा प्रश्न क्रमांक 56. मला आता चालवते या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. या ठिकाणी पहा, मला आता चालवते म्हणजे माझ्यामध्ये चालण्याची क्षमता किंवा सामर्थ्य आहे. आणि मित्रांनो, एखादं कार्य करण्याचे कर्त्याचे सामर्थ्य किंवा क्षमता दाखवणाऱ्या शब्दाला काय म्हणायचं, तर शक्य क्रियापद असं म्हणायचं. मग या ठिकाणी काय झालं, हे वाक्य शक्य क्रियापदातील आहे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 1 असणार आहे. परंतु आन्सर कीनुसार याचं उत्तर अध्याहृत दिलेलं आहे, परंतु अध्याहृत हे चुकीचं येतं. ठीक आहे, उत्तर काय पाहिजे, शक्य क्रियापद पाहिजे. प्रश्न क्रमांक 57. देवघर या शब्दाचे लिंग कोणत्या प्रकारचे आहे. आता या ठिकाणी पहा, जर आपण तो म्हटलं तर पुल्लिंग, ती म्हटलं तर स्त्रीलिंग आणि ते म्हटलं तर नपुंसक लिंग. आणि या ठिकाणी देवघरला आपण काय म्हणतो, ते देवघर, म्हणजे काय झालं, नपुंसक लिंग, पर्याय 1. किंवा आता हा सामासिक शब्द आहे, देवघर काय सामासिक शब्द आहे, आणि अशा वेळी काय करायचं, जे दुसऱ्या शब्दाचं लिंग असतं किंवा शेवटच्या शब्दाचं लिंग असतं ते पूर्ण शब्दाचं लिंग मानायचं असतं. म्हणजे काय होईल, घरचं लिंग आहे ते पूर्ण शब्दाचं लिंग होईल, म्हणजे ते घर नपुंसक लिंग म्हणून संपूर्ण देवघर नपुंसक लिंग झाला. प्रश्न क्रमांक 58. नदी सागराला भेटते या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा कारकार्थ ओळखा. अधोरेखित शब्द आहे सागराला, आणि या ठिकाणी काय झालं, ला हा प्रत्यय कोणत्या विभक्तीचा असतो, द्वितीय आणि चतुर्थी. कोणता कोणता पर्याय आलेला आहे, तर चतुर्थी आलेला आहे, द्वितीय आलेला नाहीये. मग या ठिकाणी पहा, कर्म की अधिकरण. आता सागराला म्हणजे हे काय दाखवतंय, ठिकाण दाखवतंय, स्थळ दाखवतंय. आणि मित्रांनो, स्थळ किंवा वेळ दाखवली तर लक्षात ठेवायचा कारकार्थ असतो अधिकरण. मग या ठिकाणी काय झालं, सागराला हे ठिकाण दाखवतंय म्हणून हे काय झालं, अधिकरण झालं. म्हणजेच ला हा प्रत्यय चतुर्थीचा आहे आणि कारकार्थ आहे तो अधिकरण ठिकाणाचा आहे, म्हणजे पर्याय 4. प्रश्न क्रमांक 59. गुरुजी किंचित हसले या वाक्यातील अधोरेखित किंचित या शब्दाचा प्रकार ओळखा. आता किंचित हा शब्द काय दाखवतोय, तर क्रिया घडण्याचं प्रमाण दाखवतो. आणि मित्रांनो, प्रमाण म्हणजे काय, तर परिमाणवाचक क्रियाविशेषण अव्यय. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे, किंचित हा शब्द काय दाखवतोय, क्रियेचं प्रमाण दाखवतोय, म्हणजेच तो परिमाणवाचक, या ठिकाणी परिणाम झालंय, परिमाणवाचक क्रियाविशेषण आहे, म्हणजे पर्याय 1. प्रश्न क्रमांक 60. एखाद्याचा डाव त्याच्यावर उलटवण्याचे कृत्य या अर्थासाठी अचूक म्हण ओळखा. या ठिकाणी पहा, गुरुची विद्या गुरुला फळली, म्हणजेच त्याचाच डाव त्याच्यावरच उलटवला, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 4 असणार आहे. ठीक आहे, खाई त्याला खाऊ खवे, ज्यानं चूक केलेले त्याला त्याबद्दल सारखं मनात वाटत असतं किंवा टोचत असतं. ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो, 61वा प्रश्न आहे, बोलताना एखादे वाक्य तुटल्यास स्पष्टीकरण द्यावयाचे झाल्यास कोणत्या विरामचिन्हाचा वापर करतात. समजा एखादं वाक्य तुटलं आणि स्पष्टीकरण द्यायचं असेल तर काय केलं जाईल, एक लांब आडवी रेष दिली जाईल, त्याला काय म्हणतो आपण, अपसारण चिन्ह असं म्हणतो, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 4 असणार आहे. बोलताना एखादे वाक्य तुटलं किंवा स्पष्टीकरण द्यायचं असेल तर त्यावेळी अपसारण चिन्हाचा म्हणजेच लांब आडव्या रेषेचा वापर केला जातो, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 4 आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आजचे आपले प्रश्न समाप्त होत आहेत. जर तुम्हाला आजच्या प्रश्नांची उत्तरं समजली असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच प्रकारचे प्रश्न पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या भागामध्ये. जय हिंद, जय भारत आणि जय महाराष्ट्र.